आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। हिंडलगा येथे उद्या हुतात्म्यांना अभिवादन तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। भारताच्या सीमारेषा आता अधिक सुरक्षित झाल्याची पंतप्रधानांची ग्वाही। बापट गल्ली येथील त्या जागी मंदिर नसल्याचा मुस्लिम लीगचा दावा। दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक। राकेश टिकेट यांच्यावरील हल्ल्याचा शेतकऱ्यांकडून निषेध। शहर परिसरात पोलीस पथकाकडून विशेष पाहणी मोहीम। मजदूर नवनिर्माण संघाच्या वतीने दड्डी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन। लोक अदालत 25 जून रोजी। हंदीगुंद महालक्ष्मी सोसायटीत चोरी 1.5 कोटीचे दागिने लंपास। यूपीएससी परीक्षेत मुलींची बाजी। देशात श्रुती शर्मा अव्वल। Dream. Dream transform into thoughts, and thoughts results in action. We, Earth Kota Career Academy, will help you to achieve your dreams with our best and brightest minds. With smart learning techniques, improving your mental ability and smart problem-solving skills, achieve your dreams with academic and competitive exams like NDA, IIT, JEE, NEET, CET, Junior Scientist, NTSC, KVPY, Olympiad, RMS, RIMC, Sainik School, and classes from 6th to 12th standard, State, CBSE, ICSE. Developing high IQ and personal skills with social, emotional, and mental growth. We have our pattern-proof winning methodology in all our classroom programs. Grab the opportunity and realize your full academic potential and achieve success even beyond your imagination. Read, lead, succeed with us, Earth Kota Career Academy. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। कन्नड सक्ती विरोधात 1986 साली झालेल्या आंदोलनात हुतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना बुधवारी दिनांक 1 रोजी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे सकाळी 8:30 वाजता महाराष्ट्र एकीकरण समिती व विविध संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात येणार आहे। त्यानंतर मराठी कागदपत्रांची पूर्तता करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे। 1 जून 1986 रोजी कर्नाटक सरकारने सीमा भागात कन्नड सक्ती लागू केली। त्यामुळे सीमा भागात संतापाची लाट उसळली होती। या विरोधात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली उग्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये पवार यांच्यासोबत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतला। अनेक नेत्यांना अटक करण्यात आली होती तर अनेकांना लाठ्या काठ्यांचा मार खावा लागला। अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गोळीबार केला। या गोळीबारात 9 जणांना हुतात्म्य पत्करावे लागले होते। या घटनेला 36 वर्षे पूर्ण होत असून सीमा भागातील जनता दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हुतात्म्यांना अभिवादन करते। त्यानुसार बुधवारी दिनांक 1 रोजी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ अभिवादन करण्यात येणार आहे। यंदा मराठी कागदपत्रांच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सकाळी 11 वाजता निवेदन देण्यात येणार आहे।
भारताच्या सीमारेषा आता अधिक सुरक्षित झाल्याची पंतप्रधानांची ग्वाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिमला येथील रॅलीला संबोधित करताना भारतीय सीमारेषेबाबत मोठं विधान केलं आहे। 2014च्या तुलनेत आता भारतीय सीमारेषा अधिक सुरक्षित असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। त्यांनी पुढे म्हटलं की मी देशाचा पंतप्रधान नसून देशातील जनतेचा प्रधान सेवक आहे आणि यावर माझा ठाम विश्वास आहे। यावेळी त्यांनी भाजप सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या गरीब कल्याण संमेलनमध्ये विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी देखील संवाद साधला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्गामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी काही कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे, ज्यामध्ये अनाथ मुलांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत, समर्पित हेल्पलाईन आणि आयुष्यमान कार्ड अंतर्गत 5 लाख रुपयांचं आरोग्य कवच आदी योजनांचा समावेश आहे। 2014 पूर्वीच्या सरकारी योजना आणि त्यांच्या काळातील सरकारी योजनांची तुलना करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की पूर्वीचं सरकार योजनांबद्दल बोलायचं, मात्र त्यांना कधीही मार्ग सापडला नाही। त्यामध्ये घराणेशाही आणि घोटाळेच अधिक असायचे। पण आता सरकारी योजनांच्या फायद्यांबद्दल चर्चा होत आहे। आज जागतिक स्तरावर देखील भारताच्या स्टार्टअप बद्दल बोललं जातं। अगदी जागतिक बँक देखील भारताच्या सुलभ व्यावसायिक धोरणांबद्दल बोलते, असंही त्यांनी म्हटलं। बापटगल्ली येथील त्या जागी मंदिर नसल्याचा मुस्लिम लीगचा दावा। बापटगल्ली येथील सध्या असलेल्या मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर होते, त्यामुळे याच्या चौकशीसाठी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे। मात्र याबाबत आता मुस्लिम धर्मीय संघटनांचे नेते आणि माजी लोकप्रतिनिधी यांनी मुस्लिम धर्म बांधवांच्या पाठीशी उभे राहून सदर मशिदीबद्दल आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत। बापटगल्ली येथील त्या जागेबाबत इंडियन मुस्लिम लीगचे स्पष्टीकरण देण्यात आले। इंडियन मुस्लिम लीग या संस्थेने आता या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे। तसेच त्या ठिकाणी मस्जिद ही व्यापारी पेठेतील मुस्लिम धर्म बांधवांना प्रार्थना करण्यासाठी म्हणून निर्माण करण्यात आली आहे। यामध्ये त्यावेळी सर्वधर्मीय बांधवांचा सहभाग होता, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे। बापटगल्ली येथे होणाऱ्या काही गैरकारभारामुळे गैरव्यवहारांमुळे हा परिसर बदनाम झाला होता। मात्र तेथील बदनामीचे कारण दूर करण्यासाठी प्रार्थना स्थळाची निर्मिती करण्यात आली। त्यापूर्वी तेथे कोणतेही मंदिर नव्हते, असे स्पष्टीकरण प्रसिद्धी माध्यमांच्या सदस्यांना देण्यात आले। दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक। दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीने अटक केली आहे। यापूर्वी देखील एप्रिल महिन्यात ईडीने सत्येंद्र जैन यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्याशी संबंधित काही कंपन्यांची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती। ईडीच्या या कारवाईनंतर भाजपने आम आदमी पार्टीला लक्ष्य केलं होतं। तसेच दिल्लीमधील आपचे सरकार बरखास्त करण्याची मागणी घेऊन भाजपने दिल्लीमधील जंतर मंतरावर आंदोलन केले होते। तर दुसरीकडे आप पक्षाने याआधी सत्येंद्र जैन निर्दोष असल्याचा दावा केला होता। सत्येंद्र जैन हे एक प्रामाणिक व्यक्ती आहेत, न्यायालय त्यांच्यावरचा खटला रद्द करेल असा विश्वास आपने व्यक्त केला होता। तसेच पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक केले जाणार असल्याची मला माहिती मिळाली आहे, असे वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केले होते। त्यानंतर आता ईडीने जैन यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे। राकेश टिकैत यांच्यावरील हल्ल्याचा शेतकऱ्यांकडून निषेध। शेतकऱ्यांचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत यांच्यावर बेंगळूर येथे शाही फेक करण्यात आली। या घटनेचा बेळगावातील विविध शेतकरी संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला। या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। तसेच राकेश टिकैत यांच्यावर हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी भारतीय कृषक समाजाचे जिल्हाध्यक्ष सिद्धप्पा मोदगी यांनी बोलताना राकेश टिकैत यांच्यावरील झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता, तसेच राज्यातील भाजप सरकारच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार घडत आहेत। तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून धार्मिक मुद्द्यांचा उहापोह मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। यामध्ये शेतकरी भरडला जात आहे, याची भाजपच्या सरकारने दखल घ्यावी। मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताना भाजपचे अपयश दिसून येत आहे, अशी टीका त्यांनी केली। यावेळी शिवलीला मिसाळे, मंदा नेवगी आदी सदस्य उपस्थित होते। राकेश सिंग टिकैत ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನೇತಾರರಾದಂಥ ರಾಕೇಶ್ ಸಿಂಗ್ ಟಿಕೈತ್, ಯದುವೀರ್ ಸಿಂಗ್, ಕವಿತಾ ಕುರುಗುಂಟಿ ಅವರ ಮೇಲೆ ನಡೆದಂಥ ಹಲ್ಲೆ ಇದು ಬಿಜೆಪಿಯ ಪೂರ್ವನಿಯೋಜಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂದರೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಜಾರಿಗಿಟ್ಟಂಥ ಕರಾಳ ಕಾನೂನುಗಳನ್ನು ವಾಪಸ್ ಪಡೆಯುವಲ್ಲಿ ರೈತ ಚಳವಳಿ ಯಶಸ್ವಿಯಾದ ಪ್ರತಿಕಾರವಾಗಿ ಕೇಂದ್ರ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ರೈತರ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ರೈತರನ್ನ ಮೂಲೆಗುಂಪು ಮಾಡುವಂಥ प्रयत्न ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ। राष्ट्रीय नेते राकेश टिकैतजी जेव्हा आपल्या कर्नाटकमध्ये येऊन प्रेस मीट करतात, असं आपल्या राज्यातले जे कृत्य करणारे आहेत
त्यांना चांगली एक सजा भेटावं आणि पोलीस ह्याच्यामध्ये कर्मचारी जे आहेत त्यांना पण हे एक चांगलं एक ह्याच्यामध्ये कार्य करून राकेश टिकेचा हल्ला केलेला आहे कशामुळे झालेला आहे हे सुद्धा त्यांनी याच्यावर तपासणी करून त्यांना एक न्याय मिळण्याचं काम केलेलं पाहिजे। शहर परिसरात पोलीस पथकाकडून विशेष पाहणी मोहीम। शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस खाते सतर्क झाले आहे, त्यामुळे पोलीस पथकाने आता विशेष पाहणी मोहीम सुरू केली आहे। सोमवारी रात्रीही शहर परिसरात पोलिसांच्या पथकाने फेरफटका मारला। डीसीपी पी.व्ही. स्नेहा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यामध्ये भाग घेऊन शहराच्या मध्यवर्ती भागात पाहणी केली। शहर परिसरात गुन्हेगारीचे प्रकार वाढले आहे। गुन्हे करण्यासाठी विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट तसेच बनावट नंबर प्लेट असलेल्या वाहनांचा वापर केला जात आहे। त्यामुळे वाहतूक पोलिसांसह नागरिक पोलीसही रस्त्यावर उतरून वाहनांची तपासणी करत आहेत। सोमवारी शहरात विविध ठिकाणी संचार करून पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम हाती घेतली। यामध्ये सीपीआय दिलीप निंबाळकर यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते। गेल्या काही दिवसांपासून शहर उपनगर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत। काही मिनिटातच आपला डाव साधून चोरटे पसार होत आहेत। यासाठी चोरट्यांकडून विना नंबर प्लेट आणि बनावट नंबर प्लेट असलेल्या मोटरसायकलींचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे। मजदूर नवनिर्माण संघाच्या वतीने दड्डी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन। दड्डी ग्रामपंचायतीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगाराचे काम करणाऱ्या गरीब व कष्टकरी कामगारांची नावे वगळण्यात येत आहेत। प्रत्येक एनएमआरच्या वेळी पंचायतीचे अधिकारी हेतुपुरस्सर ही नावे घालत नाहीत, त्यामुळे या कुटुंबातील सदस्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे। गेल्या एनएमआर मध्ये प्रत्येक वेळी काही महिलांची नावे येत नाहीत। याबद्दल मजदूर नवनिर्माण संघाच्या कार्यकर्त्यांनी पंचायतीकडे तक्रार केली असता त्यांची पंचायतीने दखल घेतली नाही। काल पंचायतीच्या अधिकाऱ्यांना सांगूनही पुन्हा नवीन गटांच्या कामगारांना देताना तीच गल्लत केली आहे। त्यामुळे यावर ज्येष्ठ समाजसेवक शिवाजी कागणेकर यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनानुसार जवळपास 60 ते 70 रोजगारांच्या कामावर जाणाऱ्या कामगारांनी आज दड्डी ग्रामपंचायतीसमोर मजदूर नवनिर्माण संघाच्या वतीने आपल्या फावडा बुट्टींसह आंदोलन करण्यात आले। यामध्ये कविता मुरकुट्टी, शांता कुरबूर, यल्लाप्पा गस्ती, अडवेप्पा कुंबुर्गी, बसवंत कोले व राहुल पाटील आदी सहभागी झाले होते। लोक अदालत 25 जून रोजी। राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरण आणि कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्हा कायदा प्राधिकरणाचे अध्यक्ष सत्र न्यायाधीश मुरलीधर पै यांच्या मार्गदर्शनाखाली 25 जून रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे। या लोक अदालतीत कौटुंबिक, वैवाहिक, बँक, नागरी दावे, महसूल प्रकरणे, धनादेश न वटणे, आर्थिक प्रकरणे आदी विविध प्रकरणे निकालात काढण्यात येणार आहेत। या लोक अदालतीचा दावेदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। विना मोबदला आणि लवकर निकाल मिळवण्यासाठी लोक अदालत फायदेशीर ठरणार आहे असे कळविले आहे। हंदीगुंद महालक्ष्मी सोसायटीत चोरी, 1.5 कोटीचे दागिने लंपास। हंदीगुंद येथील कोऑपरेटिव्ह महालक्ष्मी क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यालय फोडून लॉकरमधील सुमारे 1.5 कोटी रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले। रविवारी पहाटे ही घटना घडली। घटनास्थळी बेळगाव जिल्हा उपपोलीस प्रमुख महालिंग नंदगावी, डीवायएसपी एस.व्ही. गिरीश, हादुगेरीचे सीपीआय के.एस. हट्टी, महालिंगपूरचे सीपीआय एच.आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पुढील तपास सुरू ठेवला आहे। घटनास्थळी भेट देऊन पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण करून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। रविवारी पहाटे घटना घडली असून सोमवारी सायंकाळपर्यंत तपास सुरूच होता। सदर दागिन्यांची किंमत सुमारे 1.5 कोटी रुपये असल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे। तपासासाठी पोलीस खात्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेत तपास सुरू ठेवला आहे। या घटनेची नोंद हादुगेरी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे। यूपीएससी परीक्षेत मुलींची बाजी, देशात श्रुती शर्मा अव्वल। नागरी सेवा परीक्षांमध्ये सर्वोच्च यश मिळवणाऱ्यांमध्ये मुलींचा दबदबा यंदाही कायम राहिला आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे 2021 मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षांमध्ये संपूर्ण देशातून श्रुती शर्मा हिने पहिला क्रमांक पटकाविला आहे। या परीक्षेत अंकिता अग्रवाल व गामिनी सिंगला यांनी अनुक्रमे 2ऱ्या व 3ऱ्या क्रमांकाचा बहुमान मिळवला। ऐश्वर्या वर्मा ही 4थ्या तर उत्कृष्ट द्विवेदी 5व्या स्थानी आहे। तर मुंबईची प्रियवंदा अशोक म्हाडदळकर ही देशात 13व्या क्रमांकासह राज्यात पहिले आले असून सोलापूरचा अनय नावंदर हा देशात 32वा क्रमांक
मिळवत राज्यात दुसरा आला आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण 685 उमेदवारांपैकी 60हून अधिक महाराष्ट्रातील उमेदवारांनी घवघवीत यश मिळविले आहे। एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 10% महाराष्ट्रातून आहेत। देशभरातून उत्तीर्ण झालेल्या 685 उमेदवारांपैकी 244 जण खुल्या गटातील, 73 जण आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील, 203 जण अन्य मागासवर्गीय, तर 105 जण अनुसूचित जाती व 60 जण अनुसूचित जमाती या गटातील आहेत। लेखी परीक्षा यंदाच्या जानेवारी महिन्यात घेण्यात आली, तर उमेदवारांच्या मुलाखती एप्रिल व मे महिन्यामध्ये घेण्यात आल्या होत्या। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। सीमा प्रश्नी तज्ञ समितीची बैठक बुधवारी दिनांक 1 रोजी मुंबई येथे होणार आहे। यावेळी विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असून सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीला चालना देण्यासाठी आवश्यक पावले उचलली जाणार आहेत। ज्येष्ठ नेते प्राध्यापक ND पाटील यांच्या निधनानंतर तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची नेमणूक करण्याची मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्र सरकारकडे केली होती। त्यानंतर काही दिवसांपूर्वीच तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची नेमणूक करण्यात आली। त्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूरला जाऊन श्री पाटील यांची भेट घेऊन तज्ञ समितीची बैठक लवकर घेण्याची मागणी केली होती। त्यानुसार तज्ञ समितीची बैठक होत आहे। गेली कित्येक महिने तज्ञ समितीची बैठक झाली नव्हती। बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी सातत्याने होत होती। सर्वोच्च न्यायालयातील याचिकेसाठी महाराष्ट्र सरकारने अतिरिक्त वकील द्यावेत, तसेच इतर गोष्टींची पूर्तता करावी अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे। पदवीधराच्या 5 जणांची माघार, 2 जागांसाठी 23 जण रिंगणात। विधान परिषदेच्या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी अर्ज माघारीच्या सोमवारच्या शेवटच्या दिवशी पदवीधर मतदार संघातून 5 जणांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतली। आता पदवीधर मतदार संघामध्ये 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शिक्षक मतदार संघातून कोणीही अर्ज मागे न घेतल्याने शिक्षक मतदार संघामध्ये 12 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शुक्रवारी झालेल्या अर्जाच्या छाननीमध्ये 28 अर्ज वैध ठरले। यामध्ये पदवीधर मतदार संघामध्ये 16 तर शिक्षक मतदार संघामध्ये 12 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत। अर्ज माघारीचा सोमवारी शेवटचा दिवस होता। यामध्ये पदवीधर मतदार संघातून भारती चिक्कनरगुंद, मल्लाप्पा नेमगौडर, राघवेंद्र कोकटनूर, मल्लिकार्जुन गंगाधर, सागर अक्कट निग्रहल या 5 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य बिस्वास आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील हे काम पाहत आहेत। उद्यापासून प्रचाराला सुरुवात होत असून मतदान सोमवारी 13 जून रोजी आहे। त्याबरोबरच मतमोजणी 15 जून रोजी येथील ज्योती कॉलेजमध्ये होणार आहे। शनीश्वर जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न।
कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून साजरी न झालेली शनेश्वर जयंती यंदा सोमवार दिनांक 30 मे रोजी उत्साहाने साजरी करण्यात आली। यानिमित्त चौधरी पॅलेस, पाटील गल्ली येथे आयोजित केलेले रक्तदान शिबिराला अनेक रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान केले। यानिमित्त आयोजित कार्यक्रमात केली इस्पितळाचे डॉक्टर संतोष हजारे, डॉक्टर विठ्ठल माने, डॉक्टर श्रीकांत विरगी, डॉक्टर श्रीपाद एल श्रीकांत आदींनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ केला। केली रक्तपेढीच्या वतीने रक्त जमा करण्यात आले। या प्रसंगी अध्यक्ष संजय शहा, सचिव श्रीकांत देसाई, अनिल चौधरी, रणजित चव्हाण पाटील, शिवराज पाटील, संजय भावी, शिवाप्पा इटगी, परशुराम माळी, नितीन कपलेश्वरकर, अमर चौगुले आदींनी उपस्थित राहून या शिबिरात भाग घेतला। शनेश्वर जयंतीच्या निमित्ताने रविवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 12:30 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। त्याचा भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन शनेश्वर एज्युकेशन आणि सोशल वेलफेअर सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे। जारकीहोळींविरुद्ध याचिकेवर 27 जूनला सुनावणी। माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोप प्रकरणी विशेष तपास पथकाने अहवाल सादर केला होता। पण एसआयटीच बेकायदा असल्याची आव्हान याचिका पीडितेने दाखल केली होती। त्यावर 27 जून पर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। पीडितेने जारकीहोळी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनीही बनावट सीडी तयार करून आपल्याला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप केला होता। त्याविरुद्ध एसआयटी चौकशी करण्यात आली होती। येळ्ळूर शाळा मैदानावरील अतिक्रमण हटविले। येळ्ळूर येथील सरकारी शाळेच्या मैदानावर अनेक वर्षापासून अतिक्रमण करण्यात आले होते। त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली होती। याची दखल घेत ग्रामपंचायतीने मैदानावरील अतिक्रमण हटविले। यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे। मराठी मुलामुलींची शाळा येळ्ळूरवाडी शाळेचे मैदानावर अनेक वर्षापासून अतिक्रमण करण्यात आले होते। या ठिकाणी झाडे झुडपे वाढली होती। या ठिकाणी विद्यार्थ्यांचा वावर असल्याने विद्यार्थ्यांना धोका वाढला होता। याची दखल घेऊन येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण मैदान स्वच्छ केले। त्याबरोबर अतिक्रमण हटवले। गावातील सर्व प्राथमिक शाळा व हायस्कूलसाठी मैदान खुले करून देण्यात आले। यामुळे विद्यार्थ्यांची सोय झाली आहे। ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदुरकर, शशिकांत धुळजी, रमेश मेनसे, पीडीओ अरुण नाईक, शिक्षक, पंचायत कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते। 10वी पुरवणी परीक्षा 27 जून पासून 10वी पुरवणी परीक्षा दिनांक 27 जून पासून सुरू होणार असून शेवटचा पेपर 4 जुलै रोजी होणार आहे। 10वी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे। 10वी परीक्षेचा निकाल 19 मे रोजी जाहीर करण्यात आला। त्यानंतर लागलीच पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय कर्नाटक राज्य परीक्षा मंडळाने घेतला। त्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते। सकाळी 10 ते दुपारी 1:45 या वेळेत 10वी पुरवणी परीक्षा होणार आहे। कोरोनाचे नियम पाळूनच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे। काही कारणास्तव 10वी परीक्षेला गैरहजर राहिलेल्या व परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे। चंद्रशेखर रांगणेकर यांच्या रेनी स्ट्रीट तैलचित्राला पुरस्कार। बेळगावचे चित्रकार चंद्रशेखर आत्माराम रांगणेकर यांनी रेखाटलेल्या रेनी स्ट्रीट या तैलचित्राला प्रतिष्ठेच्या कॅमल आर्ट फाउंडेशन 2021 राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत प्रोफेशनल कॅटेगरीचे पारितोषिक मिळाले आहे। या स्पर्धेत 8500हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता। नुकताच वर्णकला सांस्कृतिक केंद्र बेळगाव तर्फे दिला जाणारा वर्णकलाश्री पुरस्कार चंद्रशेखर यांना देण्यात आला। पहिले रेल्वे गेट उद्या राहणार बंद। नैऋत्य रेल्वेकडून टिळकवाडी येथील पहिले रेल्वे गेट येथे दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने बुधवारी दिनांक 1 जून रोजी रेल्वे गेट बंद ठेवले जाणार आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत रेल्वे गेट बंद राहणार असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गाचा उपयोग करावा असे आवाहन नैऋत्य रेल्वेकडून करण्यात आले आहे। गत उपविजेत्या स्टेफानोसला पराभवाचा धक्का। डेन्मार्कच्या 19 वर्षीय होल्गर रूनने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सोमवारी धक्कादायक निकालाची नोंद करताना गत उपविजेत्या स्टेफानोसला पराभूत केले आणि पहिल्यांदा ग्रँड स्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली। राफेल नदालने फेलिक्स ऑगर ॲमिसीमेवरील संघर्षपूर्ण विजयासह आगेकूच केली। नदाल पुढे आता गतविजेत्या नोवाक जोकोविचचे आव्हान असेल। जागतिक क्रमवारीत 40व्या स्थानी असलेल्या रूनने पुरुष एकेरीत चौथ्या मानांकित स्टेफानोसवर 7-5, 3-6, 6-3, 6-4 असा विजय मिळवला।
रून समोर कॅस्पर रूडचे आव्हान असेल. 21 ग्रँड स्लॅम विजेत्या नदालने चौथ्या फेरीत 4.5 तास चाललेल्या लढतीत ॲलिसीमेवर 3-6, 6-3, 6-2, 3-6, 6-3 अशी सरशी साधली. आता उपांत्यपूर्व फेरीत लाल मातीचा बादशाह अशी ओळख असलेला नदाल आणि विश्वातील अव्वल खेळाडू जोकोविच या नामांकित खेळाडूंमधील द्वंद्व पाहण्याची टेनिस चाहत्यांना संधी मिळणार आहे. आनंद मॅग्नेस आमने सामने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत नामांकित खेळाडूंचा सहभाग. विश्वातील अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नेस कार्लसन आणि माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद हे नामांकित खेळाडू 10व्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत आमने सामने येणार आहेत. 5 वेळा विश्वविजेत्या मॅग्नेसने या स्पर्धेच्या गेल्या 3 पर्वाचे जेतेपद पटकावले आहे. यंदाही या स्पर्धेच्या जेतेपदासाठी त्यालाच प्रमुख दावेदार मानले जात आहे. मात्र त्याला अन्य 9 बुद्धिबळपटू आव्हान देण्याचा प्रयत्न करतील. यामध्ये आनंदसह वेस्ली सो, वेसेलिन, मॅक्सिम व्हॅचिर, शख्रियार, तैमूर, आर्यन यासारख्या जागतिक स्पर्धेतील माजी विजेत्या खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या केवळ अनिश गिरी आणि हाओ वांग या 2च खेळाडूंच्या नावे जागतिक जेतेपद नाही. या स्पर्धेत सर्व खेळाडू एकमेकांविरुद्ध साखळी सामने खेळणार आहेत. मानांकनासाठीचा अतिजलद डाव मंगळवारी झाला. बुधवारपासून या स्पर्धेच्या मुख्य फेरीला सुरुवात होईल. मॅग्नस आणि आनंद यांच्यातील सामना हे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असेल. हे 2 दिग्गज खेळाडू 2013 आणि 2014च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत समोरासमोर आले होते. दोन्ही वेळा मॅग्नसला जेतेपद पटकावण्यात यश आले होते. मात्र नॉर्वे स्पर्धेत आनंदचा दमदार कामगिरीचा प्रयत्न असेल. आशिया चषक हॉकी स्पर्धा भारताला अंतिम फेरीतील स्थान निश्चितीची संधी. पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघापुढे मंगळवारी दक्षिण कोरियाचे आव्हान असेल. या सामन्यातील विजयासह भारताचे अंतिम फेरीतील स्थान पक्के होईल. भारतीय संघाने अव्वल 4 स्तरावरील आतापर्यंतच्या 2 सामन्यात चांगली कामगिरी केली. पहिल्या सामन्यात जपानला 2-1 अशा फरकाने पराभूत केल्यानंतर भारताने पिछाडीवरून मलेशियाला 3-3 अशा बरोबरीत रोखले. सध्या अव्वल 4 स्तरावरच्या गुणतालिकेत दक्षिण कोरिया सरस गुणफरकामुळे अव्वल स्थानावर असून भारत दुसऱ्या स्थानी आहे. मात्र मंगळवारचा सामना जिंकत थेट अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा भारतीय संघाचा मानस असेल. भारतीय संघाकडून उत्तम सिंग, SV सुनील आणि पवन राजभर हे आघाडीचे खेळाडू दर्जेदार खेळ करत आहेत. भारताला बचावात सुधारणेला वाव आहे. अर्जुन चषक डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 3 जून पासून. युनियन जिमखाना आयोजित अर्जुन चषक डे नाईट खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 3, 4 व 5 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या संघाला 51,000 रुपये रोख बक्षीस व चषक तसेच उपविजेत्या संघाला 21,000 रुपये रोख व चषक तसेच वैयक्तिक बक्षिसे विजेत्यांना चषक प्रदान करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्या 32 संघांना या स्पर्धेत प्रवेश देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका युनियन जिमखाना येथे उपलब्ध असून 1 जून पर्यंत प्रवेश स्वीकारण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी परशुराम पाटील यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.